नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र डॉक्टर अद्वैतला चेक करतात. अद्वैतला म्हणतात की हे बघा अद्वैतराव, आता काही काळजी करू नका, तुमची तब्येत आता व्यवस्थित आहे, स्वतःची काळजी घ्या, कसलंही टेन्शन घेऊ नका असे बोलून येतो मी, असे बोलून डॉक्टर आता निघून जातात. तेव्हा आता सरोज अद्वैतला म्हणते की तू आराम कर, अरे मी आहेस खाली आणि काही जर तुला हवं असेल तर मला नक्की हाक मार. तेव्हा आता अद्वैत खाली पडून आराम करतो, परंतु इकडे कलाची अवस्था खूप बिकट असते. सारखी ती रडत असते आणि अद्वैत तिच्यासोबत सर्वांसमोर जे काही वागलेला आहे, जो काही अपमान त्याने कलाचा केलेला आहे, ते सर्व तिला आता आठवत असतं. तिच्या डोळ्यात पाणी येत असते आणि इकडे अद्वैतची सुद्धा अवस्था तीच होते. तो कलाचे ते जे काही शब्द आहेत तर ते त्याला सुद्धा आठवतात की जबरदस्तीने कुणाला मला त्या नात्यामध्ये नाही अडकवायचं. मला सुद्धा इकडे तेच आठवतं की तेव्हाचे तेव्हा त्या डिव्होर्स पेपरवर सही करायला हवी होती आणि तेव्हाच मी माझा निर्णय बदलायला नको होता. हे कलाला जेव्हा आठवते तेव्हा तिला आणखीनच तिच्या डोळ्यातून पाणी येते, खूप त्रास तिला होत असतो. नंतर आता अद्वैत आणि कला यांची जी काही झालेली ताटातूट आणि ते बघून अद्वैतवर जे काही आता त्याच्या जीवावर संकट आलेले आहे आणि सरोजची त्यामुळे होणारी धावपळ आणि तिची घालमेल हे बघून रोहिणी आणि नैना या दोघींना तर खूप आनंद होतो. रोहिणी म्हणते की खरंच अद्वैतची अवस्था आणि सरोजची जी काही त्यामुळे होती घालमेल हे बघून खरंच मला इतका आनंद होतोय नैना, काय सांगू तुला. खरंच नाही ना, मला इतकं बरं वाटतं ना. आणि तेवढ्यात राहुल तेथे आत येतो. तेव्हा नेमकं आता डॉक्टरांनी जाताना जे काही आता ती गोळ्यांची चिठ्ठी आहे तर ती राहुलकडे दिलेली असते, त्यामुळे राहुलला इतका आनंद होतो आणि तीच ती चिठ्ठी तो आता रोहिणीला दाखवतो. तर आता रोहिणी म्हणते की अरे यामुळे काय होणार आहे आणि का तू इतका खुश होतो, नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, तर काही प्लॅन वगैरे करतोस की काय. तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं मॉम, हल्ली माझ्या डोक्यामध्ये सतत काही ना काही प्लॅन सुरू असतात. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की अरे नक्की तू काय प्लॅन करतोस ते मला सांग पटकन. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ, माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे की जी काही औषध आहे ती चुकीची घेऊन यायची. तेव्हा आता रोहिणी त्याच्यावर चिडते. रोहिणी म्हणते की अरे तू बावट आहेस का, एक नंबरचा मूर्ख आहेस तू. अरे सरोज वहिनी तर तेथेच होते डॉक्टर जेव्हा आले होते ना. राहुल म्हणतो की हो. तर रोहिणी म्हणते की अरे हे बघ, अद्वैत नेमकं कोणते औषध घेतोय, नेमकं काय खातोय, गोष्टी जरी तिने विचारल्या नाही तर तिचे संपूर्ण लक्ष त्यावर असते. तेव्हा आता राहुलच्या लक्षात येते. राहुल म्हणतो की हो अगदी बरोबर बोलते. तर रोहिणी म्हणते की आता तू मूर्खपणा आहे ना तो बंद कर. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा एक काम मी नक्की करतो, यातील सगळी काही औषधं मी तीच आणतो, परंतु एक औषध मात्र मी चेंज करतो, म्हणजे झालं. आणि ते चुकीचं औषध अद्वैतच्या पोटामध्ये कसे जाईल ही जबाबदारी तर आपली असेल. तेव्हा आता नैना म्हणते की हे तर बरोबर आहे. तर रोहिणी सुद्धा म्हणते की हो हे तर होऊ शकतं. म्हणून आता तिघे जण खूप खुश होतात. त्यानंतर इकडे रूम मध्ये अनामिका तर खूप खुश असते. गळ्यात जे काही आता सोहमने घातलेलं मंगळसूत्र बघून ती अगदी खुश असते, परंतु सोहम मात्र नाराज असतो की ज्या दिवशी काय घडलं, लग्नाच्या दिवशी माझे लग्न तर झाले, परंतु माझ्या दादाच्या लग्नाचं काय, त्याच्या संसाराचं काय. तेव्हा लगेच आता अनामिका उठते आणि हसतच ती सोहम जवळ येते आणि सोहमला जेव्हा ती घट्ट मिठी मारते, परंतु आता सोहमला काजलची आठवण होते. काजल त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न जेव्हा करत असते तेव्हा लगेच सोहम आता ते सर्व आठवून अनामिकाला दूर करतो. तेव्हा आता अनामिका विचारते की काय रे सोहू, अरे काय झालं, कसलं विचारत आहे तू. तेव्हा आता सोहम म्हणतो की अगं कसला विचार म्हणजे काय, आज घरामध्ये काय घडलं तुला माहिती आहे ना. अरे हे सगळं घडलं वाईटच आहे, परंतु सोहू अरे आत्ताच आपलं लग्न झालं, ते प्रेमाने तरी मला एकदा तू जवळ घे. तेव्हा आता सोहम म्हणतो की मला एक 5 मिनिटात कॉल करायचा आहे, मी लगेच येतो. म्हणून तो लगेच आता अनामिकाला थोडंसं बाजूला ठेवून तिकडून निघून जातो. तर अनामिका आता अगदी नाराज होऊन तोंड पाडत ती बेडवर बसते आणि तेवढ्यात रजनी तेथे येते. तेव्हा आता रजनी विचारते की काय ग अनामिका, कसल्या विचारात. तेव्हा लगेच अनामिका उठते आणि आई. अनामिका म्हणते की नाही हो, कसल्याच विचारात नाही. रजनी म्हणते की अगं तुम्हाला रात्री पाणी लागलं असतं म्हणून पाणीचं भांड मी इथं आणून ठेवलं. अनामिका तुला काही अडचण तर नाही ना. तर अनामिका म्हणते की नाही हो आई. रजनी म्हणते की अगं खरं तर तुमच्या दोघांचं लग्न अगदी थाटामाटात करायचं होतं, परंतु आपल्याकडे वेळ नव्हता. आणि दुसरं म्हणजे घरामध्ये आज काय झालं हे तर तू बघितलंस, त्यामुळे सगळ्यांचा मूड जरा. तेव्हा आता अनामिका म्हणते की हो ना आई, साहजिकच आहे, घरात हे सर्व चालू असताना कोण आनंदी असेल बरं, मी समजू शकते. तेव्हा आता रजनीने जे काही तिच्या सासूने तिला दिलेले तोडे म्हणजे बांगड्या आहेत तर त्या ती अनामिकाला दाखवते.
सुद्धा आणि सरोज वहिनीला सुद्धा. तेव्हा माझ्या सासूबाई हे देताना मला असं म्हटल्या की आपण आपला संसार सांभाळता सांभाळता आपण आपलं सर्व काही हरून बसतो, परंतु आता आणि हे आयुष्यभर तू तुझ्याच जवळ ठेव, म्हणजे आपण स्वतःला नाही विसरणार. आणि कधी तर असे झाले तर हे तोडे नक्की त्याची जाणीव करून देतील. हे बघ अनामिका, तुझं आता लग्न झाले आणि एकदा लग्न झाले की आपण खूप काही अशा जबाबदारीच्या बंधनात अडकतो आणि त्या जबाबदाऱ्यामध्ये आपण स्वतःला सुद्धा हरून जातो. तू स्वतःला असं हरू नयेस म्हणून हे तोडे मी तुला देते. तेव्हा आता अनामिका ते तोडे स्वीकारते. तिचे डोळे भरून येतात. ती घट्ट अशी रजनीला मिठी मारते. त्यावर आता रजनी विचारते की अगं पण तुमचे आहो आहे तरी कुठे. तेव्हा आता अनामिका म्हणते की त्यांना एक फोन आला होता, ते गेलेत. तेव्हा आता रजनी म्हणते की येईलच तो आणि चल आता मी येते. तेव्हा रजनी बाहेर जाते तर अनामिका ते तोडे बघून खूपच खुश होते. त्यानंतर आता सोहम बाहेर येतो तर आबा आता इतकी रात्र झाली तरी बाहेर एऱ्या झऱ्या मारत असतात, कारण आता अद्वैतला सुद्धा बरे नाही, कला सुद्धा निघून गेली, म्हणून आबांच्या जीवाला कुठे चैन देत असते. तेव्हा आबा म्हणतात की अरे काही नाही, खोलीमध्ये जरा मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून जरा मोकळ्या हवेत मी आलो, परंतु अरे सोहम तू येथे एकटा काय करतोस. आता सोम सांगतो की ऍक्च्युली आबा अहो माझ्या मनात मध्ये सुद्धा तेच सुरू आहे, तर म्हणून मी जरा बाहेर आलो. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे पण तू एकटाच, अनामिका कुठे आहे. तेव्हा सोम म्हणतो की ती आहे रूम मध्ये. तर आता आबा त्याला समजावतात की अरे गड्या तू आता एकटा नाहीस, आयुष्याची जोडीदारीन तुझ्या सोबत आहे. आणि काय रे तुझ्या मनामध्ये काही वेगळं सुरू आहे का. तेव्हा आता सोहम म्हणतो की आबा तुम्हाला खरं सांगू का, आज घरी जे काही घडलं त्यामुळे खरंच मला खूप गिल्टी वाटतं. माझं लग्न सुरू असताना कलावहिनी घर सोडून निघून गेली, आपली कलावहिनी, आणि हे सर्व काही कसं मी आता स्वीकारू. मला नाही सहन होत कलावहिनीचं आणि माझं लग्न सुरू असताना घरातून जाणं मी सहन करू शकेत, परंतु एकीकडे माझा नवीन संसार सुरू होतोय आणि दुसरीकडे मात्र माझ्या दादा आणि बहिणीचा संसार मोडायला आला. ह्या सगळ्यामुळे अस्वस्थ नाही व्हायचं तर काय व्हायचं बरं आबा. आणि त्यानंतर तुम्ही दादाची अवस्था तर बघितलीच असेल. हे बघा आबा मला हे सर्व मान्य आहे, अनामिका माझी आता लाईफ पार्टनर आहे, परंतु दादा बहिणी तर माझ्या आयुष्यामध्ये अगोदर आलेले आहेत. म्हणजे हे बघा त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं सगळं काही वाईट घडत असताना मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कशी करायची बरं. त्यानंतर आता रात्र खूप होते. आता इकडे कलाची अवस्था तीच होत असते, सारखा तोच विचार केल्यामुळे आता तिला अद्वैतचं ते जे काही बोलणं आहे तर मी सही करायला उशीर केला, मी असं करायला नको होतं, लगेच त्या डिव्होर्स पेपरवर सह्या करून मोकळं व्हायला हवं होतं, म्हणून आता कलाला सुद्धा झोप येत नसते. ती सुद्धा आता घाबरतच अगदी अद्वैतची आठवण काढत आता. तर इकडे अद्वैतला सुद्धा आता त्याला सुद्धा झोप लागत नाही आणि तो झोपता झोपता तेच वाक्य त्याला आठवत असतं आणि तो जोरात खरे असे म्हणून आता उठतो. त्याच्या आता स्वतःची चूक लक्षात येत असते. त्यानंतर आता इकडे आबा हे सोहूला म्हणतात की सोहू अरे तू सुद्धा आता थोडेसे विचार तुझे बदलायला हवेत, कारण तुझ्या दादाबद्दल तुझ्या वहिनीबद्दल तुझ्या मनामध्ये इतकी अभिमान आहे ते तर खूप चांगलं आहे, परंतु हे बघ आता अनामिका तुझ्या आयुष्यामध्ये आली, अनामिकेचा विचार तुला आता करावा लागेल. अरे ती अनामिका तिचं घरदार सोडून तिचे आई वडील सोडून तुझ्या बरोबर लग्न करून या घरामध्ये आली. अरे मग या घरातील वातावरण बघून अस्वस्थ वाटणं ही साहजिकच आहे. त्यामुळे एक काम कर, तू सुद्धा अस्वस्थ होऊ नकोस, तुझी अस्वस्थता जरा बाजूला ठेव आणि तिचं मन अगदी जपण्याचा प्रयत्न कर. बघ तू ती मुलगी आता या घरामध्ये नवीन आहे, या घरातील वातावरण बघून ती आता जरा एकटी पडेल आणि तू सुद्धा असं काही तिला वाटून देऊस तर नको. हे बघ त्या मुलीने तिच्या लग्नाच्या बाबतीत खूप काही स्वप्न बघितलेली असेल आणि हे बघ तुमचे लग्न तर खरंच काही असं वेगळं नाही झालं, उलट या घरामध्ये अनेक अशी संकट आली. त्यामुळे हे बघ तू सुद्धा आता तुझ्या मनात जे काही विचार आहेत ते जरा बाजूला ठेव, अनामिकाची काळजी घे, तिचं मन जपण्याचा तू प्रयत्न कर, मी तुला जे सांगतो ते ऐकतो ना. सोहम म्हणतो की हो. आबा म्हणतात की अरे सोहम तू सुद्धा जास्त विचार करू नकोस, आता यावेळी अनामिकाला तुझी गरज आहे, त्यामुळे तू तिचं मन जपण्याचा प्रयत्न कर, असे बोलून आता आबा आतमध्ये निघून जातात. त्यानंतर आता अद्वैतला काही झोप लागत नसते. त्याला असं वाटतं की खरे आली आणि तिला कोणता तरी तडकाफडकी निर्णय घ्यायचा आहे. आता ती कला आतमध्ये येते, रागाने कपाटातून डिव्होर्स पेपर घेते, अद्वैत तिच्या पाया पडतो. अद्वैत म्हणतो की खरे हे बघ एकदा विचार कर, असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. तेव्हा कला जो काही समानतेचा रकाना आहे तो सुद्धा आता लगेच पुसून काढते. तर अद्वैत म्हणतो की हे बघ खरे तू काही माहीर आहे का, असं कोणताही डोक्यामध्ये राग घालून तडकाफडकी निर्णय तू घेऊ नकोस. अगं खरे थांब, अगं खरे थांब, परंतु कला मात्र काही एक शब्द बोलत नसते. रागाने ती आता दरवाजा लावून घेते. अद्वैतला असे भास मात्र आता कलाचे व्हायला सुरुवात होते. तो सारखा ओरडत असतो की खरे खरे थांब, अगं खरे थांब, आणि सारखा आता खरे
इकडे काजल हे जे काही घर सोडून गेलेले आहेत ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. त्याचे डोळे भरून येत असतात आणि तो विचार करतो की खरंच खरेला थांबवायला हवं होतं का. त्यानंतर आता इकडे कलाची सुद्धा तीच अवस्था असते. ती सुद्धा झोप तिला काही लागत नाही, उठून बसते आणि मनात म्हणते की चांदेकर अरे एकदा तरी तू थांब असं म्हणायला हवं होतं. तू खरंच खूप चुकला. तर अद्वैतला त्याची चूक लक्षात येते. आता तो विचार करतो की खरंच मला भानच हातात सर्व काही हरून मी बसलो होतो की कशाचं कोणतंही भान मला नव्हते आणि मी नातं टिकवायचं नाही असं म्हटलो. खरंच माझी खूप मोठी चूक होती असं मी म्हणायला नको होतं. त्यानंतर आता इकडे कला सुद्धा तोच विचार करते. कला म्हणते की अरे तुला हे नातं टिकवायचं नव्हतं. खूप उशिरा कळले. मला तर असं वाटलं होतं की तू आपल्या नात्याला एक आणखीन संधी देतोय आणि ती सुद्धा आता ठरवते की काही झाले तरी या सगळ्यातून मला बाहेर पडावंच लागेल. स्वतःसाठी नाही तर निदान आईबाबांसाठी तरी मला या धक्क्यातून बाहेर पडावं लागेल असे आता कला ठरवते. परंतु आता इकडे अद्वैत डोळ्यातील पाणी पुसतो. अद्वैत म्हणतो की आता कला आणि माझं नातं टिकवण्यासाठी मलाच काहीतरी असं करावं लागेल आणि तो परत आता कलाला आणण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र संगीता तयार होते. तिचा मन अस्वस्थच असतं. ती विचार करते की माझी कला काय करत असेल रूममध्ये. जे काही घडलं ना त्या सर्वातून बाहेर पडणं तिला खरंच खूप असं कठीण जाणार आहे. ती जावई बापूंच्या प्रेमात पडलेली आहे. त्यामुळे मी एक काम करते, तिच्याशी जाऊन बोलते जरा. नंतर आता काजल सुद्धा टेन्शन मध्येच असते. ती सुद्धा तोंड पाडून बसलेली असते. ती विचार करते की आता चांदेकरांच्या घरामध्ये काय चालू असेल, कारण आज सोहमच्या लग्नाचा पहिला दिवस. त्यांनी पूजा वगैरे घातली असेल का. तेव्हा आता संगीता रूम मध्ये येते परंतु कला मात्र तिला रूम मध्ये दिसत नाही. संगीता विचार करते की ही मुलगी कुठे गेली असेल. तेवढ्यात दिनकर आता काजल जवळ येतो. काजलला म्हणतो की काजे अगं जरा झाली का तुझी यादी विधी जरा काढून. तेव्हा आता काजल म्हणते की हो काढली. तर दिनकर म्हणतो की काही जर राहिले असेल तर एकदा चेक कर. संगीता कला रूम मध्ये नाही म्हणून धावतच येते. संगीता दिनकरला विचारते की आहो तुम्ही कलाला बघितलंस का. तेव्हा आता दिनकर म्हणतो की ती किचन मध्ये काहीतरी करते. तेव्हा आता ही कला ही किचन मध्ये चहा वगैरे करून स्वयंपाकाची नाश्त्याची तयारी करत असते आणि तिला मात्र आता सारखं अद्वैतचं जे काही त्या घरातील बोलणं आहे ती नाश्त्याच्या वेळी अद्वैतला अगदी प्रेमाने विचारते की काय वाढू. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणलेला असतो की हे बघ जे काही मी तुला ऑर्डर फॉलो करेल त्या तुला अगदी फॉलो करावे लागतील, नाहीतर जो कालचा तुझा व्हिडिओ आहे तर तो मी सगळ्यांना दाखवेल. तेवढ्याच संगीता मागून येते, तिच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा आता कला हीच बोलते की ताकाची भाकरी मी तुला नाही ओढणार, त्याने तुला त्रास होईल. तेव्हा आता संगीता विचारते की कला अगं काय झालं आणि तू तर कढई गॅसवर ठेवली. अगं गॅस तर सुरू आहे. आणि काय ग बाळा काय झालं असं संगीता विचारते. तेव्हा कला आता म्हणते की काही नाही अगं आई, काही सवयी असतात त्या सवयी सुद्धा जातीलच. अगं पोहे करायचे होते म्हणून कढई ठेवली, मी कांदे घेऊन येते. म्हणून कला ही कांदे आणायला बाजूला जाते. तेव्हा संगीता ही ठरवते आणि म्हणते की खरंच बाळा अगं ह्या सवयी नाही, हे प्रेम आहेत आणि ते तुला सुद्धा कळतंय परंतु वळत नाही. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सुद्धा सकाळ होते आणि लगेच रजनी ही आबांसाठी गरम पाणी घेऊन येते आणि आबांना सांगते की आबा अहो गरम पाणी ठेवलेलं आहे. रोहिणी आणि नैना मात्र तोऱ्यात आता तेथे सोफ्यावर बसलेले असतात आणि राहुल सुद्धा खाली येतो आणि गुड मॉर्निंग करतो आणि तो आता रजनीला म्हणतो की गुड मॉर्निंग अहो मामी. परत म्हणतो की नाही गुड मॉर्निंग सासूबाई. आणि खरंच आज तुमचा पहिला दिवस आहे सासूबाई, त्यामुळे सासूगिरी करायला तुम्हाला कसं वाटतंय. तर अनामिका आता सर्वांसाठी किचनमध्ये चहा बनवत असते आणि आता चहा बनवता बनवता ती आता तिचं सोहमच्या बोलण्याकडे लक्ष जाते. तेव्हा आता रजनी म्हणते की अरे राहुल किती थट्टा करशील बरं. राहुल म्हणतो की सॉरी. तेव्हा आता राहुल विचारतो की मामी अगं मला एक गोष्ट सांग, तू दादाला बघितलंस का, कारण मी त्याच्या रूमजवळ ही औषधं डॉक्टरांनी दिलेली आहे ना तर ती घेऊन गेलो होतो. तेव्हा आता उगाच कशाला त्रास. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की अरे तो घरातच आहे का, कारण मी बाहेर जाताना तर त्याला कुठेही नाही बघितलं आणि तो येईलच एवढ्यात खाली तेव्हा मी त्याला नक्की देईल. तेव्हा आता राहुल म्हणतो की ओके सासूबाई. तेव्हा आबा सुद्धा आता हे सर्व ऐकत असतात. रजनी एक मस्त आता चेष्टावारी धपाटा त्याला देते आणि आता किचन मध्ये येते आणि राहुल आता रोहिणीजवळ आणि नैनाजवळ येऊन बसतो आणि त्यांना सुद्धा गुड मॉर्निंग करतो आणि हळूच आता
आता तो रोहिणीला विचारतो की मम्मा, ते काही वेगळं औषध आपल्याला अद्वैतला द्यायचं आहे तर ते माझ्या खिशामध्ये आहे. डोंट वरी मम्मा, तू काही टेन्शन घेऊ नकोस, कारण ते सेम टू सेम आहे. आणि तेवढ्यात आता सरोज बाहेर येते. काही फाईल्स तिच्या हातात असतात. तेव्हा ती आबांना म्हणते की आबा, जरा काही मीटिंग्स आहे, मी जरा जाऊन येते. तेव्हा लगेच आता ती जायला निघते, परंतु समोर टेबलवर जी काही अद्वैतसाठी औषध असतात तर ती बघते आणि त्यातील एक आता उचलून घेते आणि म्हणते, ही तर कालच डॉक्टरनी लिहून दिलेली अद्वैतची मेडिसिन्स आहे. तेव्हा आता रोहिणी ही राहुलला हळूच म्हणते की बघितलंस का राहुल, सरोज वहिनीचं कितीही कामात असले तरी अद्वैतच्या औषधांकडे बारीक लक्ष असतं. तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं मामी, ऍक्च्युली ती औषधं मीच मेडिकलमध्ये जाऊन आणली आणि अगं दादाला तर हे औषध मी देणार होतो. इनफॅक्ट म्हणजे मी त्याच्या रूमवर जवळ सुद्धा गेलो होतो, परंतु त्याने दार नाही उघडलं. तू डोंट वरी, काही काळजी करू नकोस, ते औषध मी त्याला नक्की देतो. तेव्हा आता सरोज म्हणते की बरं ठीक आहे, परंतु आठवणीने दे, कालचा डोस त्याचा मिस झालेला आहे आणि परत तसे व्हायला नकोय. तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही, तू काही काळजी करू नको, असं नाही होणार. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ सरोज, तू काही काळजी करू नको आणि काम झाल्या तू लगेच घरी ये. आज लग्नानंतर पूजा आहे जोडप्याची, त्यामुळे. तेव्हा आता सरोज म्हणते की हो हो आलेच. आणि तेवढ्यात रजनी आता आबांजवळ येते. आबांना म्हणते की आबा, हे बघा, मी आज अंजूला सामान सगळी यादी पाठवलेली आहे आणि येता येता बाजारातून सगळं काही सामान तिला आणण्यासाठी सुद्धा सांगितले. काही सामान पूजेला लागेल ते सर्व सामान. आबा म्हणतात की हो रजनी, बरं केलं. तेवढ्यात आता अद्वैत हा बाहेर येतो तयार होऊन. तेव्हा लगेच आबा त्याला म्हणतात की सुप्रभात. तेव्हा लगेच आता अद्वैत सुद्धा अगदी नाराज होऊन म्हणतो की गुड मॉर्निंग आबा. तेव्हा मात्र आता लगेच राहुल सुद्धा त्याला गुड मॉर्निंग करतो. तेव्हा अद्वैत आता खाली मान घालून बसतो. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघा, आज घरामध्ये पूजा आहे, परंतु या घरामध्ये अगदी लगबगीने वावरणारी कला, माझी कलाच आज या घरामध्ये नाही. त्यामुळे सगळं काही असं वेगळंच वाटतंय, कारण तिचं जे काही नीटनेटकं हे वागणं होतं, प्रत्येकाला समजून घ्यायचं, प्रत्येकाला काय हवं काय नको, जे काही अगदी मन मिसळेपणाने या घरामध्ये ती वागत होती. खरंच तिच्या वागण्याचं इतकी सवय झाली तर विसरच पडत नाही. ती या घरामध्ये नाही तर सगळं काही अगदी रिकाम पण वाटतंय. आणि हे बघा, आपण कितीही पूजेची तयारी केली, परंतु तिच्यासारखी ही पूजेची मांडणी, जी काही तिची ती सुंदर सुबेक रांगोळी, हे सगळं काही अगदी तिच्यासारखं आपल्याला नाही जमणार. तेव्हा अद्वैतला सुद्धा ती जी काही तिने पूजा वगैरे मांडलेली असते ते सगळं सर्वस्व त्याला आठवतात. तेव्हा आता रजनी म्हणते की हो ना आबा, तुम्ही एकदम बरोबर बोललात, कारण घरामध्ये जो काही लागणारा पूजेचा जो काही प्रसादाचा शिरा आहे तो सुद्धा तीच बनवायची, त्यामुळे जरा काहीतरी अगदी अर्धवटच असल्यासारखं वाटतंय. तेव्हा आता राहुल लगेच अद्वैतला म्हणतो की दादा, हे बघ, तुझे औषध मी घेऊन आलेलो आहे, ती औषध घेण्यासाठी तू विसरू नकोस. काल रात्री तू झोपी गेला होता म्हणून ते औषधाचा डोस होता, ते औषध तुझ्या पोटात नाही गेले, त्यामुळे ते औषध जरा तू घे आता. तेव्हा आता अद्वैत हो म्हणतो. तेव्हा रोहिणी आणि नैना या दोघींना तर खूप आनंद होतो की अद्वैतला एक औषध आहे, ते वेगळं आता गेल्यानंतर त्याला आणखीन त्रास होईल. तेव्हा आबा लगेच सगळ्याचा विचार करून अद्वैत जवळ येऊन बसतात. अद्वैतला म्हणतात की हे बघ, तुझ्या बायकोची जी काही कमी आहे ती आम्हाला सगळ्यांना जाणवली, अशी तिची कमी तुला सुद्धा जाणवत असेल ना, असे विचारतात. माझं मन राहून राहून मला हेच खातंय, आपण तिला अगोदर थोडासा आणखीनच वेळ द्यायला हवा होता, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. एका बाजूने अपमान होत होते, आरोप होत होते आणि दुसरी बाजू म्हणजे रिकामीच होती. तेव्हा आता अद्वैत आबांच्या बोलण्याचा विचार करतो आणि तेव्हा जो काही रकाना खरेने पुसलेला आहे जाता जाता समानता, आणि तो भिन्नतेचा रकाना मात्र अगदी तसाच होता. तर अद्वैतला आता त्या क्षणाची आठवण होते. अद्वैत म्हणतो की हो आबा, जे काही म्हणतात ते अगदी खरं आहे. आणि इकडे अद्वैत सुद्धा कलाचा विचार करत असतो आणि कला सुद्धा सारखी अद्वैतचाच विचार करत असते, कारण ती तर अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते, परंतु अद्वैतला सुद्धा आता कलाची सवय झालेली असते. सारखी सारखी आता दोघांना एक क्षण सुद्धा आता होत नाही अशी आठवण एकमेकांची येत असते. दोघेही आता एकमेकांच्या आठवणीत अगदी अखंड बुडून जातात. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आता विचार करतो की रागाच्या भरात मी आता खरेला जास्तच बोलून गेला आणि अति रागाच्या ती भरात डोक्यामध्ये जास्तच राग घालून बसली असेल. तेव्हा आता कसं पटवेल तिला मी, कसं तिला परत घेऊन येऊ. तेव्हा आता इकडे कला सुद्धा संगीता आणि दिनकरला म्हणते की ही कला खरे परत कधीही त्या घरात नाही जाणार. जे काही चांदेकरला हवं होतं ते सगळं काही मी त्याला त्या घरात देऊन आले, डिव्होर्स पेपरवर सही मी करून आले, त्यामुळे आता त्या घरात मी
परत नाही जाणार. आता मात्र माघार घ्यायची नाही. परंतु अद्वैत आता ठरवतो कलाला खुश करून कसं घरामध्ये घेऊन यायचं, म्हणून तो आता खरेंच्या घरी येतो अगदी खुश होऊन. कला मात्र आता पेपरचे काहीतरी काम करत असते आणि ती विचार करत असते. तेवढ्यात आता संगीता ही अद्वैतला बघते आणि म्हणते की जावई बाप्पू. तेव्हा आता कला सुद्धा आता वळून अद्वैतकडे बघत असते. अद्वैत खुश होऊन म्हणतो की घरामध्ये पूजा आहे. तेव्हा आता चांदेकरांच्या मोठ्या सोनेला ह्या आती आगोला मी न्यायला आलो असे खुश होऊन म्हणतो. तेव्हा कलाचा चेहरा सुद्धा अगदी खूप असा खुलतो. ती आता अद्वैतकडे एकटक बघत असते आणि अद्वैत तिच्याकडे एकटक बघत असतो. संगीता आणि दिनकर या दोघांना तर खूप आनंद होतो, कारण जावई बापू स्वतः सगळं काही विसरून कलाला परत न्यायला आले म्हणून. तेव्हा आता सर्वांनाच आनंद होतो आणि अद्वैत मात्र त्याची सगळी काही आता ती जी कलाला तो बोललेला आहे, अपमान केलेला आहे, या सगळ्याची तो कलाला माफी मागवतो आणि कलाला परत चांदेकरांच्या घरात येण्यासाठी आग्रह धरतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल? कला आता अद्वैत सोबत चांदेकरांच्या घरामध्ये जाईल का? बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि कला आणि अद्वैत यांच्या प्रेमाची सुरुवात आता कशी सुरू होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.